तुम्हाला संधी आहे. आज आज येशू क्रूसावर आहे का? आज आहे का येशू क्रूसावर? आणि तुम्ही आलात का त्या चोरांसारखे, प्रभू आमची चूक लोकांमध्ये आठवण कर? आज तुम्हाला संधी आहे. आज तुम्ही बाप्तिझम घेऊ शकता. हालेलुया. तुम्हाला संधी दिलेली आहे तर त्या संधीचं तुम्ही सोनं करा. तोपर्यंत प्रभू तुम्हाला मदत करणार नाही. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही वाईट कामं सोडणार नाही. वाईट कामं कधी सोडतो आपण? पवित्र आत्मा मिळाल्यानंतर. आपल्यातला वाईट स्वभाव कधी जातो? जेव्हा पवित्र आत्मा आपल्याला चालवतो, आपल्यातून देव काम करतो, आपल्यातून परमेश्वर काय करतो? रचना करतो चांगल्या गोष्टींची. कशाची रचना करतो? चांगल्या गोष्टींची. आणि जे वाईट होतं ना, ते वाईटाला परमेश्वर चांगल्या गोष्टींची रचना करून झाकून टाकतो. हालेलुया. म्हणून प्रेम काय करतं? प्रेम वाईट गोष्टींना झाकतं. विश्वासणाऱ्याने काय केलं पाहिजे? प्रेम दाखवलं पाहिजे. हालेलुया. ना की कुणाची निंदा केली पाहिजे. त्यांनी वाईट काम केलं नाही, आपण कुणाचा न्याय करू शकत नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण कोण आहेत? आपण परमेश्वराच्या नावाने मेलमिलाप करणारे लोक आहेत. हालेलुया. भावांना भाव मिळवून देणारे लोक आहेत, ना की भावापासून वेगळे करणारे आपण लोक आहेत. प्रेज द लॉर्ड. देव म्हणतो कुणाचं घर फोडू नको. हालेलुया. जर तू आज इतरांचं घर फोडतो तर एक वेळ येईल की कोणतरी तुझं घर फोडणार येईल. जर तू दुसऱ्यांसाठी खड्डे खणतो, एक वेळ येईल की तुझ्यासाठी कोणतरी खड्डे खणल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी इतरांसाठी, कुणासाठी, घरच्यांसाठी किंवा बाहेरच्यांसाठी कधी निंदा कुठं करू नका. परमेश्वराचं वचन आहे, जशी तू तुझ्या घरच्यांवर प्रेम करतो तसं तू शेजाऱ्यांवर प्रेम कर. शेजारी कोण आहेत आपले? हालेलुया. जिथं तुम्ही राहता ते तुमचे शेजारी, जिथं तुम्ही काम करता ते तुमचे शेजारी. प्रेज द लॉर्ड. जो तुमच्या बाजूला बसून काम करतो ते तुमचा शेजारी, त्यांच्यावर तुम्ही प्रेम करा. कोणाला उद्धट भाषा वापरू नका, कोणाचा अपमान करू नका, कोणाला तुच्छ लिखू नका, कोणाबद्दल किळस करू नका. हालेलुया. सर्वांबरोबर चांगल्या पद्धतीने वागा. येशूची इच्छा काय? आपल्याबद्दलची प्रेम जगामध्ये घेऊन जा, तर तुम्ही जगाला जिंकणारे बनाल. हालेलुया. जर माझ्यामध्ये प्रेम नसतं तर मी तुम्हाला जिंकलं असतं का? नसतं जिंकलं. हालेलुया. जर माझ्यामध्ये प्रेम आलेलं आहे तर मी लाखांना जिंकणारा बनल. प्रेज द लॉर्ड. मी लाखांना परमेश्वराकडे आणणारा बनल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण अजून एक वचन काढू, लुकाचा 22:19-20. लूक 22:19 आणि 20. मग त्याने भाकर घेऊन काय केलं? उपकार स्तुती. म्हणा उपकार स्तुती. उपकार स्तुती करून. हालेलुया. ती काय केली? मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, तुम्हासाठी हे दिले जात आहे. काय आहे? शरीर आहे. हालेलुया. शरीर आहे. पुढं कशासाठी करा? माझी तुम्ही आठवण कराल म्हणून ह्या गोष्टी करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज प्रभू भोज मध्ये सामील होणं आणि द्राक्षरस पिणं म्हणजे येशूचं मांस खाणं नाही, येशूचं रक्त पिणं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तुम्ही समजून घ्या काय आहे ते सत्य. ते सत्य आमचा येशू ह्या धर्तीवरती आला होता, त्याची आम्ही आठवण करत आहोत. त्याची आम्ही आठवण करत आहोत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. काय करत आहोत आपण? आठवण. एखादा पेज आहे का रिकामा? समजतं की प्रभू भोजचं व्हॅल्यू काय आहे, प्रभू भोज का घेतला जातो. हालेलुया. जर तू इथे येऊन प्रभू भोज घेतलेला आहे, बाजूच्याला म्हणा तुमचा वेगळा स्वभाव नसावा, येशू सारखा स्वभाव असावा. प्रेज द लॉर्ड. लोकांना माहित नाहीये की प्रभू भोज घ्यायला उठतात, पण त्यांच्यामध्ये ती भीती नाहीये की आपल्या बरोबर येशूनी वचन ठेवलेले. जर तुम्ही ह्याला न ओळखता जर तुम्ही हे खाता व हा द्राक्षरस पिता, तर तुम्ही काय करणार? तुमच्यावर दंड ओढवून घेणार. प्रेज द लॉर्ड. जो व्यक्ती त्याच्या उपस्थितीमध्ये येऊन प्रभू भोज मध्ये सामील होतो, तो प्रभू भोज घेताना कसा घेतला पाहिजे? हालेलुया. हे प्रभूची आठवण आहे. काय आहे? प्रभूची आठवण. माझ्यासाठी या धर्तीवर आला होता
आठवण काय आहे? हालेलुया, येशूने ह्या धर्तीवरती काम केलं. प्रेज द लॉर्ड. इथून पुढे ते काम मला चालू ठेवायचंय परमेश्वराच्या नावाने. आता येशू नाहीये, आता 12 शिष्य नाहीये, आता तुम्ही आणि मी आणि पवित्र आत्मा आहे जो आपल्याला चालवते. हालेलुया. आणि पवित्र आत्मा कधी मिळतो? पवित्र आत्मा त्याच वेळेस मिळतो ज्या वेळेस तुम्ही तुमचं पूर्ण आत्म्याद्वारे, बुद्धीद्वारे आणि शरीराद्वारे देवाच्या हातात स्वतःला सोपवता आणि सोपवून तुम्ही बाप्तिझम घेता. बाप्तिझम घेतल्यानंतर तुम्ही प्रार्थना करायला सुरू करता, परमेश्वराचा स्वभाव धारण करता, त्यावेळेस तुम्हाला पवित्र आत्मा मिळतो. हालेलुया. मग तुम्ही जिथं तुम्ही म्हणाल प्रभू ह्या गोष्टी कर, त्या गोष्टी तुमच्या होणार. ह्या गोष्टींसाठी विनंती केल्या त्या गोष्टी तुमच्या बांधणार. प्रेज द लॉर्ड. विश्वास गरजेचा आहे. बाजूच्याला म्हणा, विश्वास गरजेचा आहे. सगळ्यात मोठं काय आहे? विश्वास आहे. हालेलुया. बाप्तिझम घेतल्यानंतर तुमचं काम संपलेलं नाहीये. उलट बाप्तिझम घेतल्यानंतर अजून परमेश्वराचं काम तुम्हाला अजून आत्म्याद्वारे करायचंय. अजून तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार, अजून तुम्हाला परमेश्वराकडे जायचंय, अजून तुम्हाला परमेश्वराच्या अधीनतेमध्ये चालायचंय, अजून प्रार्थनेपूर्वक परमेश्वराच्या जवळ जायचंय. हालेलुया. काही लोक आहेत बाप्तिझम घेतल्यानंतर त्यांना वाटतं की मी आता स्वर्गाचं तिकीट मला मिळालेलं आहे. आता नाही. हालेलुया. बाप्तिझम झाल्यानंतर पण स्वर्गामध्ये तेच लोक जाणार आहेत जे शेवटपर्यंत प्रभूचा हात धरून चालणार, कुठल्या वाईट संगतीला जाणार नाहीत, वाईट कामं करणार नाहीत, कुणाबद्दल वाईट चिंतणार नाहीत, सर्वांबरोबर प्रेम आणि काय कसे राहणार? आदरपूर्वक सर्वांचा सन्मान करणार. तेच लोक परमेश्वराच्या मार्गाने चालतील. म्हणून येशू म्हणतो प्रभूजी प्रभूजी करणारे पुष्कळ आहेत, खूप आहेत, पण माझ्या संग चालणारे फार कमी आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण अजून एक वचन काढू. योहान 11. मी तुला खरं खरं सांगतो, जे आम्हाला ठाऊक आहे ते आम्ही सांगतो आणि जे आम्ही पाहिले आहे त्याविषयी साक्ष देतो, पण तुम्ही आमची साक्ष मान्य करीत नाही. हालेलुया. पुष्कळ लोक आहेत, आपण त्यांना जाऊन सांगतो, जे खरं आहे ते सांगतो. आपल्या देवाने ते खोटं काम करण्यासाठी आपल्याला उभं केलेलं नाहीये. जे खरं आहे तेच बोला देव म्हणतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण आपण जे सांगतो ते लोक मान्य करतात का? नाही करत. प्रेज द लॉर्ड. कुठं भांडणं चालू द्या, भांडणं कुठं जर भांडणं चालले तर तिथं 1000 लोक जमतील, सोडवणार तो कोण नाही. सगळे त्या भांडणांचा मजा घेतील, ऐकतील. किती चांगले शिव्या, घाण शिव्या आहेत त्या, पण त्यांच्या कानावर पडल्यानंतर त्या काय करतात? चांगल्या वाटतात. पण एखादा विश्वासणारा भर चौकामध्ये जाऊन म्हणू द्या प्रभू येशू जिवंत आहे, त्याला 100 लोक त्याला मारायला येतील. ते नाही ऐकायचं, कारण आज कुठं चाललेलं आहे जग? हालेलुया. आज जग उलट्या दिशेने चाललेलं आहे. चांगली दिशा आज कुणालाच नकोय. हालेलुया. तुम्ही जे चांगलं करताय ना, तर तुमच्या विरोधामध्ये लोक उभे राहतील. मला एक जण गेल्या आठवड्यामध्ये भेटला आणि मला म्हटला तुझ्याबद्दल कोणतरी असं काहीतरी बोलत होतं की तू धर्म बदललाय का? प्रेज द लॉर्ड. मी म्हटलं काय बोललो माझ्याबद्दल? मी त्यांना बोललो की बाबा की सुनीता मावशींचा मोठा मुलगा चांगलं काम करत आहे. काय करत आहे? चांगलं काम करत आहे. आता हे चांगलंच काम आहे ना, ह्याच्यामध्ये वाईट आहे का काय? तर त्यांना उत्तर काय मिळालं असेल समोरच्या लोकांकडनं की तो काय चांगलं काम करत आहे, त्यांनी धर्म बदलला, आपल्या विरोधामध्ये ते गेले. हालेलुया. जेव्हा तुम्ही लोकांसाठी प्रार्थना कराल ना, तेव्हा तुम्हाला कोणच चांगलं म्हणणार नाही. जेव्हा तुम्ही लोकांना चांगली सुवार्ता सांगाल ना, तेव्हा तुम्हाला कोणी चांगलं म्हणणार नाही. पण जर तुम्ही लोकांबरोबर बसून बायका मिळून जर मिसरी लावाल, तिथं चांगली काम आहेत. हालेलुया. मिळून निंदा कराल तिथं चांगलं काम आहे, मिळून विमल खाल तिथं चांगलं काम आहे. आणि जे लोक बोलले ना, त्यांची मुलं हमेशा 24 तास त्यांच्या तोंडामध्ये विमल असतो, 10 तास दिवसातले दारू पित असतात.
कुणासंग ना कुणासंग रोज भांडणं असतात, हप्त्यातनं एकदा तरी चौकीला ते भेट देतात, ते चांगले, हालेलुया. आणि मी जे काम करत आहे ते काम वाईट आहे. प्रेज द लॉर्ड. मी लोकांना जाऊन स्वार्थ सांगते, पण मी लोकांकडे बघून मी गप्प बसणार नाही. हालेलुया. जर लोकांच्या हृदयामध्ये माझ्याबद्दल शैतानाने वाईट भावना निर्माण केलेल्या आहेत, तर माझं काम काय आहे? हालेलुया. त्यांच्याकडे जाऊन सत्य सांगणं. मी पण पूर्वी विरोधी होतो येशूचा, मी पण येशूबद्दल खोट्या अफवा पसरवल्या, असं नाही की मी पसरवल्या नाहीत. हालेलुया. पण देव म्हणतो त्यांना तुला क्षमा करायला लागल. माझ्या कानावरती आले, माझी कोणतरी वाईट निंदा करत आहे, भांडायला जाऊ नका. प्रेज द लॉर्ड. गुडघ्यावर जाऊन देवाकडे जावा आणि प्रार्थना करा, प्रभू मला त्याच्यामध्ये तुझ्या नावाने बदल बघायचा आहे. जसं तू मला बदललं तसं तू त्याला बदल. जसं मी तुझ्याकडे आलो तसं मला त्याला तुझ्याकडे पाहायचं आहे. बसू नका. हालेलुया. एक दिवस येईल, एक दिवस की ते तुम्हाला म्हणतील आमच्यासाठी प्रार्थना करा, आमच्यासाठी विनंती करा, आमच्यासाठी देवाकडे प्रार्थना करा. हालेलुया. की आमचे लेकरं बाळ सुधरावेत आणि देवाच्या कामांना त्यांनी लागावा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती चांगलं काम आहे मी जे करत आहे ते. प्रेज द लॉर्ड. पूर्वी मी काय करायचो? इलेक्शन आलं की लोकांचा प्रचार करायचो. हालेलुया. जोर जोरात ओरडायचो, ह्याला जिंकावा त्याला जिंकावा. प्रेज द लॉर्ड. इकडून पैसे तिकडून पैसे सगळीकडनं घ्यायचो. हालेलुया. समजतोय तुम्हाला? ते खोटं काम मी करायला लाजत नव्हतो. समजते? खोटं काम करायला मी लाजत नव्हतो. दारू पिताना मी लाजलो नाही. हालेलुया. सिगरेट पिताना मी लाजलो नाही. लोकांना शिवे देताना मी लाजलो नाही. मग आज मी हे चांगलं काम करण्यासाठी का लाजू? हालेलुया. मी का लाजू? प्रेज द लॉर्ड. स्टेटस वरती हालेलुया वाईट गाणे किंवा इतर काही ठेवण्यापेक्षा लोक लाजत नाही. मग मी जे वचन सांगते मी स्टेटसवर ठेवण्यासाठी का लाजू? प्रेज द लॉर्ड. मी नाही लाजणार. हालेलुया. मी पूर्वी वाईट काम करण्यासाठी लाजत नव्हतो, तर आता मी चांगले काम करण्यासाठी का थांबू? मला ह्या धर्तीवरनं अथॉरिटी नाही मिळालेली. प्रेज द लॉर्ड. मला स्वर्गातनं माझ्यासाठी अथॉरिटी आलेली. हालेलुया. परमेश्वराने त्याच्या हिस्सेदार मला बनवलेला आहे. जे काम प्रभू येशूने केलं होतं त्याच्या पुढचं काम मला करायचंय. माझ्या हातामध्ये जबाबदारी आलेली. हालेलुया. जग वाईट करतोय म्हणून आपण वाईट जगाला सोडून द्यायचं नाही. प्रेज द लॉर्ड. तुमचं शिक्षण इथं होणार आहे, पण तुमची खरी परीक्षा जगामध्ये होणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाबरोबर भांडणं करू नका. तुम्हाला कुणी बोलल की तुम्ही असे तुम्ही तसे, कदाचित ते लोक तुम्हाला ओळखत नाही तुम्ही कसे, पण आता देव तुम्हाला ओळखत आहे की तुम्ही कसे. तुम्ही सिद्ध होऊ नका, परमेश्वर तुम्हाला सिद्ध करल. हालेलुया. तुम्ही जाऊ नका मी लय चांगलं आहे, मी लय बदललोय, मी येशूची प्रार्थना करतोय. नाही, एक दिवस येईल हालेलुया ज्या लोकांनी तुमचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला, परमेश्वर त्या लोकांपर्यंत तुम्हाला पोहोचवेल की तुम्ही कसे. हालेलुया. सत्यता काय आहे? हालेलुया. खरी धार्मिकता काय आहे? प्रभू येशूच्या स्वभावाला धरून चालणं. प्रभू येशूच्या स्वभावाला धरून चालणं. आज कुणामध्ये आहे का ते प्रेम? येशू प्रभू काय म्हणतो? आपला प्रेम करा. आज जगामध्ये प्रेम आहे? प्रेज द लॉर्ड. तुम्ही त्यांच्यावर प्रेम नका करू जे तुमचं काम करतात, जे तुम्हाला तुमच्या तोंडावरती तुम्हाला वाह वाह म्हणतात. त्यांच्यावरती प्रेम करा असं म्हणत नाही, पण तुम्ही जास्त प्रेम त्यांच्यावर पण करा जे तुमचे दुश्मन आहेत, जे तुमचे वैरी आहेत. हालेलुया. काहीतरी तुमच्यासाठी स्वर्गामध्ये बनते. कुठल्या तरी